भारताच्या विमान वाहतुकीत गेल्या काही दिवसांपासून अफाट गोंधळ आणि या गोंधळाच्या केंद्रस्थानी आहे देशाची सर्वात मोठी एअरलाइन्स इंडिगो। 4-5 दिवसांपासून हजारो प्रवासी अडकलेले आहेत। विमानतळावर अफाट गर्दी आणि 1000हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या। पण प्रश्न असा आहे, हे एवढं मोठं संकट अचानक कसं उसळलं? आजच्या या सविस्तर एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। इंडिगोचं ऑपरेशनल हे कोलॅप्स नक्की कशामुळे झालं आणि पुढचे काही महिने भारतीय विमान वाहतुकीसाठी कसे असू शकतात? गेल्या 4 दिवसांमध्ये इंडिगोनं देशभरामध्ये शेकडो नवे संपूर्ण नेटवर्कमध्ये एकूण 1000 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्या। 5 डिसेंबरला तर परिस्थिती शिगेला पोहोचली। एका दिवसामध्ये जवळपास 500 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या। दिल्लीतील इंडिगोच्या सर्व डिपार्चर हे थांबवण्यात आलेले आहेत। दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, जयपूर, नाशिक, कोल्हापूर सगळीकडे एकच दृश्य, गर्दी, लोकांचा ओरडा, रांगा आणि अडकलेले प्रवासी। इंडिगोची नियमित ऑन टाइम परफॉर्मन्स 80 ते 90% असते, पण या काळामध्ये ती 20%च्या खाली घसरली आहे। याचं मूळ कारण काय? तर नवीन FDTL नियम, पायलट फटीग नॉर्म्स, या संपूर्ण संकटाचा गाभा आहे ते म्हणजे DGCAचं हे नवीन नियम। FDTL नियम म्हणजेच पायलट फटीग मॅनेजमेंट नॉर्म्स 1 नोव्हेंबर 2025 पासून नियम पूर्णपणे लागू झाले आणि त्यात काही महत्त्वाचे बदल आहेत। पायलटसाठी साप्ताहिक विश्रांती 36 तासांवरून 48 तासांपर्यंत वाढवण्यात आली। नाईट अवर वाढवला, आता 12 ते 6 आठवड्यातील नाईट लँडिंगची मर्यादा ही 6 वरून 2 फ्लाइंग तास आणि ड्युटी पिरियडवर अधिक कडक मर्यादा हे नियम सर्व एअरलाइन्सला लागू आहेत। पण समस्या एवढी मोठी इंडिगोमध्येच का दिसली? कारण स्पष्ट आहे। इंडिगोचं ऑपरेशन हे अत्यंत उच्च एअरक्राफ्ट युटिलायझेशन होतं, म्हणजेच घट्ट रोटेशन्स आणि भारी रात्रीच्या उड्डाणांवर टिकून आहे। नवीन FDTL लागू होताच त्यांच्याकडे पुरेसे पायलट उपलब्ध नव्हते। DGCA याच स्टेटमेंटनुसार असं म्हणतंय, इंडिगोने मान्य केलंय की नियमांच्या फेज 2 ची क्रू आवश्यकता आम्ही चुकीची मोजली। प्लॅनिंग गॅप्स झाले। याचा परिणाम काय झाला? अचानक पायलट उपलब्धता कोसळली आणि हजारो प्रवाशांचे प्रवासही। इतर तातडीचे कारण काय आहेत? तर संकट आणखी खोल का गेलं? तर क्रू शॉर्टेज, नवीन नियमांमुळे उपलब्ध फ्लाइंग अवर्स कमी झाल्या, पण त्या प्रमाणामध्ये इंडिगोनं फ्लाईटची संख्या वाढवली नाही। इथेच सर्व गणित फिसकटलं। नोव्हेंबरमध्येही 60% कॅन्सलेशन्स क्रू हे तिथं याच कारणामुळे होत होत्या। विंटर शेड्यूल, रॅम्प अप, ऑक्टोबरपासून इंडिगोनं अचानक उड्डाण संख्या वाढवली आणि ही वाढ FDTL लागू होण्याच्या अगदी आधी झाली। शेड्यूल मोठा पण क्रू कमी, अशी परिस्थिती इथे उद्भवली। त्यानंतर काय? तर टेक्निकल म्हणजेच IT ग्लिचेस, काही विमानतळांवर एअरबस A320चं सॉफ्टवेअर अपग्रेड सुरू झालं, ऑपरेशनल टेक इश्यूज निर्माण झाले आणि कंजक्शन्समुळे डिलेज वाढले। त्यानंतर वेदर, त्यानंतर एअरस्पेस लोड, हिवाळ्यातील कमी विजिबिलिटी, मेट्रो कोलिजन, ज्यामुळं अधिकच तणाव वाढला आणि सिस्टम पूर्णपणे ढासळली। DGCA, सरकार आणि उद्योग क्षेत्राची प्रतिक्रिया, DGCAनं इंडिगोचं व्यवस्थापन तातडीनं ताब्यात बोलावलंय, सोबतच ॲक्शन प्लॅन मागवलाय आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल म्हणजेच डेव्हलपमेंट अपडेट देण्याचे आदेश दिले आहेत आणि नवीन नियमांमध्ये तात्पुरते सैलपणा देण्याचा विचारही सुरू आहे। तरी DGCA म्हणतंय सेफ्टी विल नॉट बी कॉम्प्रोमाइज, म्हणजेच इंडिगोनं अधिकृतरित्या सांगितलं आहे की 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑपरेशन्स पूर्णपणे स्थिर होतील, म्हणजे 2 महिन्याचा तरी कालावधी आता जाणार आहे। ग्राउंड सिच्युएशन काय आहे? तर प्रवाशांचे हाल देशभरात विमानतळावर एकच परिस्थिती आहे, तासनतास लांब रांगा, अचानक कॅन्सलेशन्स आणि चेक इन काउंटरवर गोंधळ। काही ठिकाणी प्रवासी विमानतळावरच अडकून बसलेले आहेत, बॅगेज परत मिळण्यामध्ये विलंब, तर इतर एअरलाइन्सची भाडेवाढ हे देखील मनस्ताप इथल्या जनतेला सहन करावा लागतो। प्रवाशांना सल्ला दिला जातोय, विमानतळाला निघण्यापूर्वी फ्लाईट स्टेटस तपासा, पर्याय उपलब्ध ठेवा आणि डिजिटल चॅनल्सद्वारे रिफंड किंवा अल्टरनेट बुकिंग करा। FDTL नियम सेफ्टीसाठी गरजेचे होते। नियमांच्या समस्या आता त्यामुळे नाही, समस्या इंडिगोच्या तयारीत होती। मार्केट जे कन्सन्ट्रेशन भारताच्या एव्हिएशनमध्ये इंडिगोचं वर्चस्व मोठं आहे।
त्यांच्या मिसप्लॅनिंगचा फटका संपूर्ण देशाला आज भोगावा लागतोय. पायलट फटीग अँड वर्कलोड, पायलट असोसिएशनचा त्याबाबत आरोप काय आहे तेही महत्त्वाचं आहे. एअरलाइन्स फ्लाइंग तासांवर जास्त भर देतात पण क्रू हेल्थकडे कमी लक्ष देतात, असं पायलटच्या संघटनांनी म्हटलेलं आहे. टेक्नॉलॉजी, फर्टिलिटी आणि अतिउपयोगामध्ये देखील त्याचा फटका बसतो. ऑपरेशनमध्ये कोणताही छोट्या तांत्रिक त्रुटीचा परिणाम मोठा होतो, हे पुन्हा स्पष्ट झालं. इंडिगोचं हे ऑपरेशन कोलॅप्स हा फक्त एक एव्हिएशन मिसहॅप्स नाही आहे, हा एक सिस्टम वॉर्निंग आहे, ज्यात पायलट फटीग, ऑपरेशनल प्रेशर, हाय युटिलायझेशन आणि मार्केट कन्सन्ट्रेशन यांचा एकाच वेळी जर स्फोट झाला, नवीन नियम आता त्याबाबत कायम असतील आणि इंडिगोला त्याला जुळवून घेण्यावाचून पर्याय नाहीये. पुढील 2 महिने भारतीय विमान वाहतुकीसाठी निर्णायक ठरणार आहे. याबाबत तुम्हाला कुठे इंडिगोच्या फ्लाईटमुळे फटका बसलाय का आणि कसा बसला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया परत दुसऱ्या कुठल्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.